की साहेब, तुमच्या बॅगा तपासण्यापेक्षा जर त्या नाही 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 पुलवामा मध्ये ज्या बॅगेतून स्फोटक गेली, गाडी गेली, त्या गाडी जर तपासली असती तर 40 सैनिक शहीद झाले नसते आणि आमच्या भगिनी 40 त्यांचं कुंकू पुसलं गेलं नसतं. ही अशी उफराटी नीती ह्या सरकारकडनं चालू आहे. आणि साहेब, तुम्हाला निश्चितपणे सांगतो की ही पेटलेली जनता, मशाल घेऊन पेटलेली जनता, तुतारी घेऊन पेटलेली जनता, हाताचं चिन्ह घेऊन पेटलेली जनता, हे महायुतीचं अन्यायकारी सरकार उलथून पाडल्याशिवाय राहणार नाही, हे मी या भगवंत नगरीत आपल्याला सांगतो. आणि माझे शब्द मी या ठिकाणी संपवत असताना परत एकदा माझ्या बार्शी तालुक्यातील सगळ्या उपस्थित असलेल्या नसलेल्या सगळ्या सहकाऱ्यांचा आभार मानून माझे 2 शब्द संपवतो. आणि संपवताना एवढंच सांगतो की तुमच्या कृपेनं जर मी त्या विधानसभेत तुमचं प्रतिनिधित्व करायला गेलो तर कधीही मी किंवा माझ्या कुटुंबातला कुणीही कंत्राटी धंदा करणार नाही, मार्केट कमिटीमध्ये खरेदी करणार नाही, कुठलाही मुरुम, वाळू, खडी याचाही व्यवसाय करणार नाही, एवढंच वचन देतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.